नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 5 मे 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे उपगव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोहित जैन. भारत सरकारने रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपराज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असून ही नियुक्ती 3 मे 2026 पासून लागू झाली आहे. त्यांनी टी रविशंकर यांची जागा घेतली आहे. टी रविशंकर यांचा वाढीव कार्यकाळ 2 मे 2026 रोजी समाप्त झाला. नियुक्तीपूर्वी रोहित जैन हे RBI मध्ये कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी RBIच्या पर्यवेक्षण विभागाचे नेतृत्व केले असून बँकिंग देखरेख आणि जोखीम विश्लेषण यांची जबाबदारी सांभाळली आहे. रोहित जैन यांना RBI मध्ये सुमारे 3 वर्षांचा प्रशासकीय आणि बँकिंग क्षेत्रातील अनुभव आहे. RBIचे सध्याचे उपराज्यपाल आहेत शिरीष चंद्र मुर्मू, पूनम गुप्ता, जे स्वामीनाथन आणि रोहित जैन, ज्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न दुसरा, पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज उभारण्याचा जागतिक विक्रम कोणत्या देशाने प्रस्थापित केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. अंदमान निकोबार बेटांमध्ये जगातील सर्वात मोठा पाण्याखालील राष्ट्रीय ध्वज फडकवून ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अधिकृतपणे करण्यात आली. हा विशेष कार्यक्रम 3 मे 2026 रोजी यशस्वीरित्या पार पडला. हा उपक्रम स्वराज द्वीप, हॅवलॉक आयलँड येथील राधानगर बीच येथे आयोजित करण्यात आला. पाण्याखाली फडकविण्यात आलेल्या भारतीय तिरंग्याचा आकार 60 बाय 40 मीटर इतका होता. या संपूर्ण उपक्रमात विविध संस्था आणि डायव्हर्स यांच्यात उत्कृष्ट समन्वय व नियोजन दिसून आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वात लहान वयाच्या डायव्हर्समध्ये खालील विद्यार्थ्यांचा समावेश होता, ज्यामध्ये आहेत फतेह जहां सिंग, लावण्या इरा आणि रणविजय सिंग. पुढला प्रश्न, नीती आयोगचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जोराम आनिया. 2 मे 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर जोराम आनिया यांची नीती आयोगमध्ये पूर्णवेळ सदस्य फुल टाईम मेंबर म्हणून नियुक्ती केली. त्या अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या व्यक्ती तसेच ईशान्य भारतातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत ज्यांना ही जबाबदारी मिळाली. डॉक्टर जोराम आनिया यांच्या नियुक्तीनंतर डॉक्टर आर बालसुब्रमण्यम यांच्यासह पूर्णवेळ सदस्यांची संख्या आता 7 इतकी झाली आहे. डॉक्टर जोराम आनिया यांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रोफाईल जाणून घेऊया. तर त्यांना 18 वर्षाहून अधिक अध्यापन, संशोधन व सार्वजनिक धोरणातील अनुभव आहे. त्या शिक्षणतज्ज्ञ, लेखिका आणि लोकसाहित्य अभ्यासक आहेत. यासोबतच त्या नाईशी समुदायातील पहिल्या महिला आहेत ज्यांनी PhD प्राप्त केली. नीती आयोग, नीती आयोगचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हे भारत सरकारचे धोरणात्मक विचारमंच म्हणून कार्य करते. 2015 मध्ये नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन याची जागा घेऊन या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान. प्रश्न चौथा, प्रोजेक्ट फ्रीडम या सागरी सुरक्षा मोहिमेची सुरुवात कोणत्या देशाने केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका. अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम 4 मे 2026 रोजी सुरू केली. या मोहिमेचा मुख्य उद्देश व्यावसायिक जहाजांना सुरक्षित एस्कॉर्ट देणे आणि नौकानयन स्वातंत्र्य पुनर्स्थापित करणे हा आहे. या कारवाईत US सेंट्रल कमांड अंतर्गत मार्गदर्शित क्षेपणास्त्रयुक्त युद्धनौका, 100 पेक्षा अधिक विमाने, बहुविध मानवरहित प्रणाली आणि सुमारे 15,000 सैनिक सहभागी आहेत. आता जाणून घेऊया स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बद्दल. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा ओमान आणि इराण यांच्यामधील अरुंद समुद्री मार्ग आहे.
तो पर्शियन आखात, ओमानचा आखात आणि अरबी समुद्र यांना जोडतो. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. प्रोजेक्ट फ्रीडमचे उद्दिष्ट काय आहेत तर सुमारे 800 अडकलेल्या व्यापारी जहाजांना संरक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमाची घोषणा 3 मे 2026 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पुढला प्रश्न, 2026च्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान प्राप्त झाले आहे? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 157. यामध्ये भारताचा 2026 मधील क्रमांक 180 देशांपैकी 157 आहे. हा निर्देशांक 30 एप्रिल 2026 रोजी रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स RSF यांनी प्रसिद्ध केला. भारताला अत्यंत गंभीर व्हेरी सिरियस या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. 2025 मधील 151व्या क्रमांकावरून 6 स्थानांची घसरण येथे दिसून येते. भारताची अलीकडील क्रमवारी बघूया तर 2024 मध्ये भारताचा क्रमांक होता 159वा, 2025 मध्ये 151वा आणि 2026 मध्ये तो आहे 157वा. 6वा प्रश्न, कॅस 502 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणत्या देशाने यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिण कोरिया. साऊथ कोरियाने 3 मे 2026 रोजी आपला स्वदेशी विकसित पृथ्वी निरीक्षण उपग्रह कॅस 502 यशस्वीरित्या प्रक्षेपित केला. या उपग्रहाला नेक्स्ट जनरेशन मीडियम सॅटेलाइट नंबर 2 च्या मिडल 2 असेही म्हटले जाते. प्रक्षेपण स्पेस एक्सच्या फाल्कॉन 9 रॉकेटद्वारे करण्यात आले. हे प्रक्षेपण वेंडेनबर्ग स्पेस फोर्स बेस युनायटेड स्टेट्स येथून झाले. मोहिमेचे नेतृत्व कोरिया एरोस्पेस ॲडमिनिस्ट्रेशनकडे होते. याची रचना आणि उद्दिष्ट बघूया तर उपग्रहाची निर्मिती कोरिया एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी केली. हा खाजगी क्षेत्राच्या नेतृत्वाखालील विकसित झालेला पहिला मध्यम आकाराचा कोरियन उपग्रह आहे आणि याचे वजन आहे 534 किलोग्राम. प्रश्न 7वा, भारताला थॉमस कप 2026 सेमीफायनलमध्ये कोणत्या देशाकडून पराभव पत्करावा लागला? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स. भारताचा थॉमस कप 2026 मधील प्रवास उपात्य फेरीत संपला. उपात्य सामन्यात भारताला फ्रान्स विरुद्ध 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारताला स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. संघातील महत्त्वाचा खेळाडू लक्ष्य सेन जखमी झाल्यामुळे संघाच्या एकूण कामगिरीवर याचा परिणाम झाला. भारताला उपात्य फेरीत एकही सामना यामध्ये जिंकता आला नाही. प्रश्न 8वा, गॅलेक्स आयद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला मिशन दृष्टी हा जगातील पहिला कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑप्टोसार उपग्रह. गॅलेक्स आयची कॉससार ही मिशन दृष्टी मोहिमेची मुख्य तंत्रज्ञान प्रणाली आहे. 3 मे 2026 रोजी प्रक्षेपित झालेला हा जगातील पहिला उपग्रह आहे ज्यामध्ये सिंथेटिक अपर्चर रडार SAR आणि मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग MSI ही दोन्ही तंत्रज्ञाने एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यात आली आहे. हा उपग्रह कोणत्याही हवामानात आणि कमी प्रकाशातही उच्च रिझॉल्यूशन प्रतिमा प्रदान करू शकतो. 7 बँड मल्टीस्पेक्ट्रल डेटा, X बँड SAR तंत्रज्ञान यामुळे अधिक सविस्तर आणि विश्वासार्ह निरीक्षण शक्य होते. हा 190 किलो वजनाचा उपग्रह आहे आणि स्पेस एक्सच्या फाल्कॉन 9 रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रश्न 9वा आहे, आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन इंटरनॅशनल फायर फायटर्स डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 9चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4 मे म्हणजेच कालच्याच दिवशी हा जो दिवस आहे तो साजरा करण्यात आला. इंटरनॅशनल फायर फायटर्स डे दरवर्षी 4 मे रोजी जगभर साजरा केला जातो. हा दिवस अग्निशामक दलाच्या शौर्य, त्याग आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. 4 मे ही तारीख विशेष मानली जाते कारण ती सेंट फ्लोरियन यांच्या स्मृतिदिनाशी संबंधित आहे जे अग्निशामकाचे संरक्षक मानले जातात. आणि शेवटचा प्रश्न आहे, 2 मे 2026 रोजी प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? 10व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रसून जोशी.
भारत सरकारने 2 मे 2026 रोजी प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. प्रसून जोशी हे भारतातील अत्यंत प्रभावशाली सर्जनशील व्यक्तिमत्वांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्ये बघूया. ते 2017 पासून केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ CBFCचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी CEO तसेच आशिया पॅसिफिक विभागाचे ते अध्यक्ष होते. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे विश्वस्त म्हणजे ट्रस्टी म्हणून त्यांनी कार्य केले आहे. प्रभावी गाणी आणि कथन शैलीसाठी प्रसिद्ध असलेले ते एक नामांकित गीतकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.